आणि कालच्या दिवशी जरांगे पाटलांनी बावनकुळेंचा उल्लेख केला तर त्यावेळी लगेच सदा बोंबलणाऱ्या, सदा गुण उधळणाऱ्या त्या थोर व्यक्तिमत्वानं आणि सातत्यानं जातीयवादाची लक्ष्मण रेषा स्वतःभोवती आखून घेतलेल्या त्या महाशयानं लगेच बोंबलायला सुरुवात केली की जरांगे पाटलांनी एकेरी उल्लेख केला, एकेरी उल्लेख केला. आता बघा, मी सुरुवातीलाच एक व्हिडिओ ऐकवतो आणि मग पुढे जातो. जरांगे पाटलांनी बावनकुळेंचा उल्लेख केला तर सदावर्तेंच्या भाषेमध्ये तो बावनकुळ्या असा झाला असं ते म्हणतायत. तर बघा, सदावर्तेच याच्यावरती किती वेळा बावनकुळ्या म्हटलेत बघा, आणि त्यांची सुरुवातीची शिवी ऐका जी मी आता व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगू शकत नाही. बघा तो व्हिडिओ. धेडग्या मारड्या म्हणल्यासारखं 52 कुळ्या म्हणणं आहे, 52 कुळ्या म्हणणं आहे, 52 कुळ्या म्हणणं आहे. शर्मेनं लाज वाटायला पाहिजे, शर्मेनं लाज वाटायला पाहिजे. उदय सामंतांनी म्हणायला पाहिजेत होतं, स्टॉप दॅट मिस्टर मनोज जरंगे, स्टॉप दॅट मिस्टर मनोज जरंगे. हे उदय सामंतांकडून अपेक्षित होतं. आता हा व्हिडिओ ऐकल्यानंतर, बघितल्यानंतर लक्षात आला असेल की शिवराळ माणूस कोण आहे नेमका महाराष्ट्रात. फार स्वतःला संवैधानिक समजतोय, फार कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास असल्याचं सांगतोय तो, फार अगदी मराठी साहित्याचा गाडा अभ्यासक असल्यासारखं सांगतोय. अरे बाबा, आम्ही सुद्धा इंडियन कॉन्स्टिट्यूशन अभ्यासले, आम्हालाही त्यातली काही आर्टिकल माहीत आहेत. तुमच्या इतका गाडा अभ्यासक तुम्ही सांगताय फार छाती बडवून की आमचा अभ्यास चांगला आहे. तर जरा सदावर्तीने आम्हाला सांगावं, महाराष्ट्राचा इतिहास बघा कसा आहे, महाराष्ट्राची गावखेड्यातली भाषा नेमकी कशी आहे बघा. आचार्य अत्रे महाराष्ट्रात आमदार होते का नव्हते? आमदार होते, साहित्यिक होते, नाटककार होते. आचार्य अत्रेंनी मारोतराव कन्नमवार जे महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री होते त्यांचा उल्लेख काय केला होता हो? बरं, एकदा नाही कित्येक वेळा केलाय. मारोतराव कन्नमवार त्यांना कधीच म्हणत नव्हते, ते कंडमवार असं म्हणायचे, कंडमवार. मग त्यांना तुम्ही काय म्हणाल आचार्य अत्रेंना? संयुक्त महाराष्ट्राचा लढा ज्यावेळी चालू झाला होता त्यावेळी यशवंतराव चव्हाणांना आचार्य अत्रे असे म्हटले होते, चव्हाण साहेब तुमच्या आडनावातला च काढा. वाहन राहतं वाहन. कुणाला म्हटले? यशवंतराव चव्हाणांसारख्या थोर व्यक्तिमत्वाला. कोण? आचार्य अत्रे. त्या अत्रेंच्या बद्दल तुम्ही काय सांगाल मग? काय म्हणाल? निपुत्री कशी ज्यावेळी टीका केली त्याच्यानंतर त्यांनी माफी सुद्धा मागितली होती, ज्यावेळी त्यांना उपरती झाली बाबा हे चुकीचं होतं. आता दुसऱ्या बाजूला अजून एक महाराष्ट्राची तुम्हाला संस्कृती सांगतो. आमची संत जनाबाईचा अभंग आहे. पंढरपूरच्या विठ्ठलाचा उल्लेख आम्ही विठ्ठल म्हणूनच करतो, पांडुरंग म्हणूनच करतो, पण विठ्ठलाला विठ्या म्हणायचं आतापर्यंत धाडस कुणी केलंय का? तुम्ही नावाबद्दलच बोलताय ना सदावर्ते, तर तुम्हाला कळलं पाहिजे आमच्या महाराष्ट्राची भाषा काय आहे. विठ्ठलाकडं काहीतरी भक्तीचं साकडं घालताना आमची संत जनाबाई असं म्हणत होती, अरे विठ्या विठ्या मूळ मायेच्या कार्ट्या. हे माझे बोल नाहीत, हे संत जनाबाईचे बोल आहेत. आता अलीकडचं उदाहरण सांगतो तुम्हाला, नामदेव ढसाळांचं. नामदेव ढसाळ यांना भारत सरकारनं पद्मश्री पुरस्कार दिला. त्या नामदेव ढसाळांची जी कविता मी 2 ओळी तुम्हाला फक्त ऐकवतो. काही ओळी कदाचित ऐकल्यानंतर तुमचे कान किटून जाते. नामदेव ढसाळ असं म्हटले होते, पोरी बाळींशी स इंद्रिय चाळे करावे, म्हातारी बघू नये, तरणी बघू नये, कवळी बघू नये, सर्वांना पासले पाडावे. माझी भाषा नव्हे बरं काही, ही भाषा नामदेव ढसाळांची, ज्यांना भारत सरकारनं पद्मश्री पुरस्कार दिलाय. जर नामदेव ढसाळांची भाषा चुकीची असेल तर मला सांगा, त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करताना भारत सरकार काय झोपलं होतं का डोक्यावर पडलं होतं? साधा माझा सवाल आहे तुम्हाला. आमची महाराष्ट्रातली भाषा हीच आहे. आणि आत्ता जर तुम्हाला बावनकुळे म्हटल्यानंतर असं वाटत असेल तर तुम्हाला सांगतो, मराठी चित्रपटसृष्टीनं इथल्या नाटकांनी, इथल्या कादंबऱ्यांनी कित्येक वर्ष टिपिकल मराठा पाटील बदनाम केला होता का नव्हता? फक्त सांगा. केला होता का नव्हता? फक्त तुम्ही सांगा. आता सातत्यानं बहुजन समाजापासून एखादा समाज तोडायचा, सातत्यानं हिंदू मुस्लिम काहीतरी दंगल निर्माण होणारं वातावरण निर्माण करायचं, सातत्यानं धनगर विरुद्ध मराठा असं वातावरण निर्माण करायचं. आणि असलं करणारे हे सगळे वैचारिक चेहरे येते, फार स्वतःला विचारवंत समजतात. आणि मीडिया यांना कव्हरेज देते. मीडिया त्याच्यापेक्षा सुद्धा पुढची पावलं टाकते खरं तर हरामखोरपणाची. तुम्ही या माणसांना कव्हरेज देताय, यांचे चेहरे समोर आणताय, यांच्या प्रतिक्रिया समोर आणताय. बाबांनो, आमची वाड्या वस्तींवरची, गावखेड्यातली, पारावरची भाषा आमची हीच आहे. आम्हाला राग आला तर आम्ही असाच व्यक्त करतो. आम्हाला विनोद करावा वाटला हसताना सुद्धा आमची भाषा हीच आहे. शिवराळ भाषा ही आमची ओळख आहे, लक्षात ठेवा. आणि ती भाषा आम्ही टाळू शकत नाही. सैराट पिक्चर जरा बघा, सैराटमध्ये ती प्रिन्स काय म्हणते त्याला, तुझं पोरगा आमच्यावर. आता मी ती भाषा तुम्ही इथं व्हिडिओमध्ये वापरणार नाही, कारण सदावर्ती तुझ्या इतकी संस्कृती माझी काही घसरलेली नाही. त्यामुळे एक कळलं पाहिजे, आमची महाराष्ट्राची संस्कृती हीच आहे. जर नसेल तर सेन्सॉरनं सगळ्या चित्रपटांवर जिथं जिथं शिवेत तिथं सगळीकडे बीप मारावा. मग खोडा चित्रपटात सुद्धा बीप मारण्यात यावा. कला आहे ना शेवटी, ती लोकांचं फक्त मनोरंजन करत नाही, प्रबोधन सुद्धा करते. पिढी घडवायचं काम सुद्धा कला करत असते. तर कलेमध्ये सुद्धा मग सेन्सॉर बीप मारायला पाहिजे. आणि जरांगे पाटील यांची त्यांच्या भागातली स्वतःची भाषा आहे, तर त्या भाषेवर तुम्ही मर्यादा आणत असाल आणि कुठली तरी दुसरी भाषा त्यांच्यावर थोपवू इच्छित असाल, त्यांची भाषा चुकीची असं सांगत असाल, तर तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही संविधानाच्या विरोधी वागताय. जरा आर्टिकल 19 व्यवस्थित अभ्यासा. फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, फ्रीडम ऑफ स्पीच हे जरा व्यवस्थित अभ्यासा. बरं, त्यांनी काही कुठली कमरेखालची भाषा वापरून कुणाचा अपमान केलाय, कुणाचा अवमान केलाय?
कुठल्या व्यक्तिमत्वाची खिल्ली उडवली असं आहे का? मराठा समुदायाला डिवचल्यानंतर त्यांना आलेला राग जो आहे तो राग त्यांनी व्यक्त केला. जरांगे पाटलांबद्दल बोलतोय असं नाही. अभिजित दिपकेंचं जे आंदोलन झालं दिल्लीमध्ये तिथे झंजीच्या पिढीने जी भाषा वापरली, झंजीच्या पिढीची हीच भाषा आहे. शिगरकोपी आहे ही पिढी. बाप दाखवणं तर श्राद्ध घाला अशी सांगणारी ही पिढी आहे. त्यामुळं त्यांच्या भाषेवर जर कोणी आत्ता बोलत असेल या पिढीची भाषा बघा, पिढीची भाषा बघा, अरे 20-22 दिवस वांगचूक तिथे उपोषणाला बसले, त्यावेळी कुठे गेला होता तुम्ही? ते अगदी मेल्यावर मग तुम्ही म्हणणार होता का वांगचूक थोर आहेत, महान आहेत? किंवा पोलिसी लाठीचार झाला, धुराच्या नळकांड्या फोडल्या, एवढ्या पोरांना तिथं पोलिसांनी मारलं. अक्षरशः ज्यांना पोलिसी सेवेत नाहीतच, ड्रेसकोड कसा घालावा हे माहीत नाही, काठ्या कुठं मारावेत हे माहीत नाही, असले कुठले तरी गुंडपुंड लोक आले होते, समाजकंटक आले होते, त्यांनी मारलं. त्यावेळी तुम्ही कुठे गेला होता? आणि आता तुम्हाला निमित्त काय सापडते? पोरांची भाषा बघा. भाषेने किमान तुमची फिजिकल हरासमेंट तरी केलेली नाही ना. माझं सांगण्याचा उद्देश एकच आहे, तुम्ही सगळ्या भाषेचा सन्मान करा. व्यक्तिगत तुमची कुठंही मानहानी होईल, कुठल्याही प्रकारचा अवमान होईल अशी ही भाषा नाही. आणि तुम्हाला जर काही वाटलं ना सदावरती, सरळ कोर्टात जावा. असं वेळोवेळी काहीतरी वेगवेगळ्या भूमिका घेऊन काही उपयोग होणार नाही. समाजात विध्वंस पेरणं, समाजात भेदभाव करणं, समाजात काहीतरी भिंती निर्माण करणं ही आपली संस्कृती नाही. एवढं फक्त तुम्हाला कळावं म्हणून मी हा व्हिडिओ केला आहे. ज्या दिवशी तुम्हाला मी लिहून देतो, मी तुकोबारायांच्या विचारांचा वारसदार आहे. सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानिले नाही बहुमाता. जरांगे पाटील चुकतील किंवा महाराष्ट्रामध्ये नव्हे देशामध्ये कुणी चुकला तर 100% त्याच्यावरती बघणार. माझे सगळे मागचे व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा. 100% कुणाची कान धरेन. मी जिथं चुकेन माझी तुम्ही आबरू काढा, ट्रोल करा, काही करायचं ते करा. सगळ्या गोष्टीचा सामना करायची आमची तयारी. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आपल्याला काय वाटतं फक्त मला सांगा, जे व्हिडिओ पाहतायत त्यांना, की आपल्या भाषेवर मर्यादा आणणं ठीक आहे का? आणि एखादी विशिष्ट भाषेला प्रमाण भाषा मानून तीच आपल्यावरती थोपवणं हे योग्य आहे का? जरा बघा. मनापासून धन्यवाद.